नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. मी विशाल पवार. मित्रांनो, मला लाईव्ह झाल्यावरती खूप साऱ्या कमेंट यायच्या, खूप मित्रांच्या कमेंट यायच्या मला की कोकणातलं वातावरण कसं आहे, कोकणातली थंडी कशी आहे. तर प्रत्यक्ष सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष व्हिडिओ काढूनच म्हटलं दाखवूया कोकणातलं वातावरण आणि थंडी कशी आहे. तर मित्रांनो, सकाळचे वाजले 7:30 आणि मी आता घरीच आहे. माझ्या दुकानात जायला खूप वेळ आहे. तर थोडं जॉगिंग करण्यासाठी मी घराच्या वरती आलो होतो गच्चीवर. तर म्हटलं आता इथे व्हिडिओ काढूनच घेऊया. आणि तुम्ही बघू शकता आमच्या घराच्या वाटला परिसर कसा दिसतोय तो. आणि मस्त गुलाबी थंडी आहे सकाळच्या वेळेत. आणि सकाळच्या वेळेचं वातावरण पण तुम्ही बघू शकता कसं दिसतंय ते. आणि ह्याच्यावरच तुम्ही ओळखू शकता की थंडी कोकणामध्ये किती आहे ते. मस्तपैकी सगळीकडं धुकं पसरलं आहे. दव, आमच्याकडे धुकं किंवा दव म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते माहिती नाही आहे. तर बघू शकता तुम्ही किती मस्त वातावरण आहे सकाळचं आमच्या घराकडचं. म्हणजे सगळ्या कोकणातच सकाळच्या वेळेत असं वातावरण असतं. आणि हा आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे. बघू शकता तुम्ही मस्त सकाळच्या वेळेत बघायला एकदम छान वाटते. तर खूप झाडं आहेत इकडे आमच्या घराच्या वाटली, खूप झाडं आहेत. त्या साईडला वरती जंगलच आहे सगळं, बघू शकताय तुम्ही. आणि हा आमच्या घराच्या समोरचा भाग आहे. आणि ह्या साईडला घराच्या उजव्या साईडचा भाग आहे. इकडे घराचं काम चालू आहे आमच्या, म्हणजे भाडोत्र्यांसाठी आम्ही रूम पाडलेले आहेत, त्याचं काम चालू आहे वरती. आणि हे खालचे रूम आहे ते झालेले आहे सगळे, तिथे ऑलरेडी भाडोत्री आहेत. आणि हे बघू शकता तुम्ही वातावरण किती मस्त वाटतंय सकाळचं. नारळाची झाडं वगैरे बघायला खूप छान वाटतंय. खूप साऱ्यांच्या कमेंट येत होत्या मला की कोकणामध्ये थंडी आहे की नाही, कसं वातावरण आहे तिकडे. तर म्हटलं आता व्हिडिओ प्रत्यक्ष काढूनच दाखवूया. आणि हे वातावरण तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा मित्रांनो. व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा व्हिडिओला, व्हिडिओ आवडला असेल तर. आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. सकाळ तुम्हाला कोकण दर्शन देतोय मी. बघू शकता किती मस्त वाटतंय. सगळीकडे कसं पांढरं धुकं पसरलं आहे थंडीचं. आणि सकाळच कोकण दर्शन घ्यायला खूप चांगलं वाटतं बघायला. तर असं सगळं आहे वातावरण कोकणातलं छानपैकी. हा आहे आमच्या घराच्या डाव्या साईडचा भाग. सगळी घरावरली झाडगळीच आहे, झाडच आहेत सगळी. आणि खूप मस्त वाटतं इकडे, वातावरण एकदम चांगलं आहे झाडं असल्यामुळे. आता मी तुम्हाला आमच्या घराच्या पाठचा भाग दाखवतो. हे आमच्या घराचा वरचं आहे सगळं. मी खाली नाही, घराच्या वरती आहे. हा घराच्या पाठचा भाग आहे. इकडे पण सगळी झाडं वगैरे आहेत, फुलांचे झाडं वगैरे सगळं आहे. खिडकीतूनच व्हिडिओ काढतोय, कारण पाठच्या साईडला गच्ची नाही आहे, गॅलरी नाही आहे. गॅलरी फक्त पुढच्या साईडला आहे आणि तिकडे डाव्या साईडला आहे. त्याच्यामुळे खिडकीतनं व्हिडिओ काढायला लागतोय. किती मस्त वातावरण आहे सकाळचं बघा तुम्ही आमच्या इकडे. मस्त वाटतं बघायला जरा. ही पुढची गॅलरी आहे.
कसं वाटलं मित्रांनो वातावरण नक्की कमेंट करून सांगा सकाळच्या वेळेचं. आणि फक्त 7:30च वाजले, जास्त वाजलेले पण नाही आहेत. आणि ते तिकडं जे दिसतंय ना ते हायवे आहे तिकडे, मुंबई गोवा महामार्ग. ते धुकं एवढं पसरलं आहे की तो हायवे दिसत पण नाही आहे. आणि हायवेच्या त्या साईडला असणारं शाळा पण दिसत नाही, स्कूल पैसा पण इंग्लिश स्कूल ते पण दिसत नाही. एवढं धुकं पसरलं आहे पांढरं पांढरं. कसा वाटला सकाळचा व्ह्यू नक्की सांगा कमेंट करून मित्रांनो. हे आमच्या घरासमोरचं पेरूचं झाड आहे, खूप मोठं आहे झाड आहे. हे सूर्यपानाचं झाड आहे, सूर्यपान. चला तर मित्रांनो मी आता जातो आहे खाली आणि फायनली मी दुकानात जाण्यासाठी आता तयार झालो आहे. बघू शकता तुम्ही दुकानात जाण्यासाठी मी तयार झालेलो आहे. आता नाश्ता वगैरे करेन आणि दुकानात जाईन. तर नाश्तासुद्धा मी घेतलेला आहे मित्रांनो, बघूया आपण. बघू शकता तुम्ही मस्त मस्त गरम गरम भाकरी आणि काळ्या वाटाण्याची उसळ. हा आहे कोकणातला सकाळचा खरा नाश्ता मित्रांनो, कोकणी सुख. आणि इकडे चूल पण पेटलेली आहे पाठीमागे, घराच्या पाठचा परिसर आहे मस्त, बघू शकता तुम्ही. आणि चुलीजवळ बसून आता मी नाश्ता करणार आहे मस्त. हे कोकणी सुख आहे. आणि हे सुख कोणी कोणी अनुभवले ते नक्की कमेंट करून सांगा. इथे पाणी ठेवले तापायला, माझी आंघोळ तर झाले पण बाकीच्यांची आंघोळ होणं बाकी आहे. तर चुलीवरचं पाणी खूप गरम, थंडीतनं घ्यायला मस्त वाटतं अंगावर. आणि हा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकताय. दुसरं काय पाहिजे कोकणी माणसाला, हे तर खरं सुख आहे. हे आणि हे खरं सुख आहे कोकणी माणसांचं. मस्तपैकी सकाळच्या थंडीमध्ये गरम गरम नाश्ता चुलीजवळ बसून करायचा. आणि आजूबाजूला मस्त झाडगळी आहे, झाडं, फुलांची झाडं. आणि मस्त गुलाबी गुलाबी थंडीत मस्त वातावरण वाटतं सकाळचं. तर आता मी नाश्ता भाकरीची टेस्ट करून बघतो आहे कशी झाली मित्रांनो. या मित्रांनो कोकणी नाश्ता करायला. गरम गरम भाकरी आणि मस्त काळ्या वाटाण्याची उसळ. सुख, कोकणी सुख. खूप छान वाटलं आहे, खूप छान झाले, टेस्टी झालेत नाश्ता. तर मित्रांनो मी आता दुकानात जायला निघालो होतो. तर मधला आमचा ब्रिज आहे एक, तर त्या ब्रिजवर मी थांबलो होतो. आणि त्या ब्रिजवरनं मला एक सुंदर व्ह्यू दिसला. हे आमच्या संगमेश्वर तालुक्यातलं व्ह्यू बघा कसं दिसतं आहे वातावरण. आणि हे ते निळं कापड आहे ना शेतातलं, त्याच्या पुढच्या साईडला आमचं घर आहे. आणि ही आहे नदी, शास्त्री नदी, संगमेश्वर तालुक्यातली. तुम्हाला ऐकून जर माहिती असेल तर बघा, या नदीचं शास्त्री नदी असं नाव आहे. तर म्हटलं मस्त दिसतं आहे सकाळ सकाळचं वातावरण, तुम्हाला पण दाखवावं व्हिडिओ काढून. बघू शकता तुम्ही. आता मी चाललो आहे दुकानात मित्रांनो. तर नक्की मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू.